माझ्या स्वतःच्या लग्नात माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. मला सांगण्यात आलं की मी माझ्या तोंडाने गार्टर पायबंद काढून घ्यायचं आणि जेव्हा मी ती पट्टी काढली, तेव्हा मला जाणवलं की मी माझ्या पत्नीला स्पर्श करत नव्हतो. गेल्या काही मिनिटांपासून मी गुडघ्यावर बसून माझ्या एका मित्राच्या पायातून तो गार्टर काढत होतो आणि तिथे उपस्थित असलेला प्रत्येक पाहुणा मोठ्याने हसत होता. त्या क्षणी मी एकदम सुन्न झालो. मला तो दिवस खराब करायचा नव्हता, म्हणून मी जबरदस्तीने चेहऱ्यावर हसू आणलं आणि उरलेला संपूर्ण कार्यक्रम मी एका स्वप्नवत अवस्थेत पार पाडला. ब्रंच आणि हनीमूनच्या बहुतांश काळात मी शांत राहिलो, स्वतःला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की हा फक्त एक मस्करी होती. पण तो राग शांत होत नव्हता. मला असं वाटलं की माझ्या खाजगीपणाचा अपमान झाला आहे आणि सर्वात वाईट म्हणजे मी या विनोदाचा बळी ठरलो होतो याचे प्रोफेशनल व्हिडिओ बनले होते, ज्यामुळे तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर वारंवार येत होता. जेव्हा मी शेवटी कोसळलो आणि माझ्या पत्नीला सांगितलं की हे सगळं अत्यंत खालच्या दर्जाचं आणि त्रासदायक होतं, तेव्हा तिने मला सांगितलं की मी आता या गोष्टीतून बाहेर पडायला हवं. मी लग्नाचे फोटो पाहणं किंवा आमच्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दल विचार करणं सुद्धा बंद केलं. मला खूप अपमानित, फसवलेलं आणि उघड झाल्यासारखं वाटत होतं. नंतर माझ्या पत्नीने मान्य केलं की तिला वाटलं नव्हतं की या गोष्टीचा इतका मोठा परिणाम होईल, कारण मी एक पुरुष आहे. तिला ते मजेशीर वाटलं होतं, पण तिला शेवटी हे उमजलं की ज्या व्यक्तीचं मत खरोखर महत्त्वाचं होतं, त्याच व्यक्तीला तिने सर्वांसमोर जाहीर केलं होतं. आम्ही आता या गोष्टीला मागे सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत, पण डोळ्यांवरची ती पट्टी निघाल्यावरचा तो प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही.